तो पुढच्या वर्षी परत तुम्हाला उद्भवलच. पण एवढं बाकी ठाम सांगतो, कोणत्याही प्लॉटवर त्याला असो मला फोन करा, त्याला कंट्रोल करायची जबाबदारी माझी. मित्रांनो नमस्कार. आपण मागे बघितलेला एक व्हिडिओ आठवा थोडा नवीन व्हरायटी बद्दल. आज तो नवीन व्हरायटी बद्दल अजून थोडी अपडेट मी देणार आहे. पाऊस चालू असल्यामुळे मला त्या किशोर भाऊंकडे जाता आलं नाही. किशोर सूर्यवंशी खालप म्हणून गाव आहे, देवळ्यापासून फक्त एक 5-6-7-8 किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे. तर आपल्याला तिथं परत एकदा जायचंय. आज मी तिथं थोडेसे त्यांच्याकडून काही व्हिडिओ बोलवले, ते व्हिडिओ मी अपलोड करतो. त्या व्हरायटी बद्दल बऱ्याचशा शंका लोकांच्या आहेत, फोनवरच खूप विचारताय. पण माझं मत आहे, ज्यांना लावायची इच्छा आहे किंवा ज्यांना पाहायची इच्छा आहे त्यांनी समोर जाऊन तिथं बघितल्याशिवाय तुम्हाला त्याचं काहीही नॉलेज येणार नाही. त्या व्हरायटीचा पहिला मुद्दा सांगतो. त्या व्हरायटीची हुंडी त्यांनी आता बुकिंग चालू केली गुटी, आणि त्याचं पूर्ण थिअरी हा दीपक ठुबे म्हणजे मी स्वतः देणार आहे. तर ह्या थिअरी त्याची फार वेगळी आहे. त्याला लागणार आहे तुम्हाला वाईचं स्ट्रक्चरच लागणार आहे. त्या स्ट्रक्चरवरच ते झाड उभं राहणार. ते झाड स्वतःहून उभं राहत नाही. त्या झाडाचं अजूनही नाव ठरवलं नाही, कारण त्याचं पेटेंट येणं बाकी आहे. त्याचं ज्या ज्या शेतकऱ्यांना देणार आहे त्यांच्याशी ते ॲग्रीमेंट होणार आहे. त्या ॲग्रीमेंटमध्ये तुम्हाला 5 वर्ष त्या रोपाची गुट्टी किंवा हुंडी विकता येणार नाही, कारण त्या बिचाऱ्यांना ते डेव्हलप केलंय. त्याचं कारण काय का त्यांनी 7 वर्ष त्या व्हरायटीवर R&D केली, ती व्हरायटी डेव्हलप केली. त्या व्हरायटीचं समजून सांगतो मी कसं आहे तिचं. ती व्हरायटी लावल्यानंतर तिचं ते झाड आपल्याला वाईच्या स्ट्रक्चरवरच न्यावं लागणार आहे, कारण ते झाड खोड त्याचं स्वतःहून उभं राहत नाही. त्या दळमळीत राहतं, त्याच्या शेंड्यालाच फळ येत राहतं. त्याच्यामुळं ते फळ कधी लोंबतं खाली. आणि 12ही महिने 100% त्या व्हरायटीला फळ येतं. त्याल्याबद्दल मी शेवटी सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 12ही महिने त्या व्हरायटीला फळ येतं. फळ 300 ते 500 ग्रॅम वजन होतं. सेम भगवा कलर राहतो, थोडासा किंचित चेंज शेड राहतो, आणि चमक त्याला सेम भगवासारखी राहते. दिसायला सेम भगवा आहे. पण असं आहे का जेव्हा आपण टोमॅटो लावतो किंवा वालवड लावतो किंवा इतर पिकं लावतो, जेव्हा फळ पिकल ते आपण खुडत राहतो ना, सेम तशी कंडिशन आहे. लोक म्हणतात मग आपलं हे भगवा किंवा शरद हे कधी घालता येतं. तसं नाही, याचा विषय वेगळा. याला छाटणी लागत नाही, याला तुम्हाला ताण द्यावा लागत नाही, याला तुम्हाला इथ्रिलची गरज नाही. याला खूप कमी स्प्रे आणि खूप कमी खतं याला देण्याचं कारण असं आहे की याला सारखं तुमच्या शेंड्याला फळ लागत राहतं. काही फळ म्हणजे काही काळ्या गळत्या बी, पण फळ लागत शेंडा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्या व्हरायटीला तुमचं फळ लागत राहणार आहे. किशोर भाऊंचा नंबर या व्हिडिओमध्ये मी देण्याचं कारण असं, बरेचसे लोक किशोर भाऊ म्हणून मला फोन करतात आणि व्हरायटीची किंमत काय आहे, व्हरायटी कुठे मिळेल किंवा कशी आहे काय विचारता. तर तुम्हाला या व्हरायटीचं एवढ्या व्हिडिओमध्ये फक्त 10% कळेल. आणि ही व्हरायटी आपल्याला डेव्हलप व्हायला कशी डेव्हलप होणार आहे, खूप तिला तंत्रज्ञान लावावं लागणार आहे, कारण तिला थिअरी पूर्ण भगव्यापेक्षा वेगळी. तिला तुम्हाला छाटणी करायची नाही, तिला तुम्हाला ताण द्यायचा नाही, तुम्हाला सेटिंगसाठी प्रयत्न करायचे नाही. थोडेसे काही किरकोळ गोष्टी हिडन आम्ही ठेवलेल्या आहे, कारण व्हरायटी जर आम्ही डेव्हलप करतोय तर आमच्याकडून काहीतरी थोडंफार तुम्हाला मिळलं पाहिजे. म्हणून जो माणूस ती घेईल त्या माणसाला ती थिअरी दिलं जाईल, आणि त्या माणसाला ती पूर्ण नॉलेज किंवा खतं कोणते, त्याला स्प्रे वेगळे लागतात, त्याला थोडेसे औषधं वेगळे लागतात. आणि त्याल्याबद्दल आता सांगतो. आजपर्यंत त्या ठिकाणी त्या जागेवर त्या माणसाच्या तिथं आजूबाजूचे सगळे प्लॉट त्याल्यानं गेलेले म्हणजे काढून टाकलेले. ह्या प्लॉट मधलं जे पहिलं लावलेलं सुद्धा झाड आहे, म्हणजे पहिल्या वेळेस लावलेलं झाड आहे, त्याच्यावर सुद्धा अजून त्याल्याने, त्याला तर फवारे नाही, याला तरी फवारे. पण तरीही मी सांगतो त्या व्हरायटीवर अजूनपर्यंत त्याला दिसला नाही. कोणीही त्या बागेत जायचं, त्याल्याचं फळ किंवा त्याल्याची फांदी किंवा त्याल्याचं पान जर सापडून दिलं तर 1000 रुपये जागेवर बक्षीस तो माणूस देणार आहे. एकदा त्या प्लॉटला व्हिजिट करा. त्या प्लॉटचा मी नंबर किशोर भाऊचा माझा नंबर टाकलेला आहे. कोणी त्यांना कधीही फोन करा, प्रश्न विचारा, किंवा जाऊन स्वतः जर बघितलं तर अजून मस्त. आता या व्हिडिओमध्ये त्या व्हरायटीचे काही गोष्टी मी फक्त 20% 30% गोष्टी सांगितलेल्या आहे. बाकी त्या व्हरायटीला मर तर येणारच. आता काही लोकांनी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं मरचं झाड दिसलं म्हणे. मर तुमच्या जमिनीत राहते, मर तुमच्या झाडात नाही राहत. ही गोष्ट लक्षात ठेवा. मर म्हणजे काय, फिजोरियम बद्दल परत आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. बऱ्याचशा लोकांना अजून ते फिजोरियम कंट्रोल कसं करायचं, ते काम कसं करतं, ती बुरशी काम कसं करते हे अजून लोकांना कळलं नाही. जेव्हा एखादा आजार आहे, आता त्याल्यावर आपण
हे ऑइल गार्ड सांगितलं. याचं कारण आता कर्नाटकमधून सुद्धा आज सुद्धा सकाळी फोन होते की ऑइल गार्ड नेमकं काय काम कसं करतं, त्याचा परत एक व्हिडिओ मी बनवणार आहे. कारण ऑइल गार्ड बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचलंय, औषध चांगलंय, आपल्याला कोणत्याही कंपनीची जाहिरात करायची नाही, पण रिझल्ट ऑइल गार्डने प्लॉट वाचले. काही शेतकऱ्यांचे मी नंबर, कोणी मला फोन करा, मी नंबर देतो, शेतकऱ्यांचे डायरेक्ट नुकसान 100% वाचले. म्हणजे पहिलं तर मी वाटलं होतं 12-15 दिवस रिझल्ट दिसतील, पण त्याचे रिझल्ट खूप दिवस दिसतात. आणि आता इथून पुढं आपण बघू त्या बागेची ओरिजिनल कंडिशन, ओरिजिनल व्हिडिओ. तुम्ही आता पुढे जाऊन ह्या व्हिडिओमध्ये शेवटी त्या बागेचा पूर्ण काढलेला व्हिडिओ, त्याला लागलेले फळं, ते फळं कोणत्या साईजचे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल काही भगवा कलर आहे, काही शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद. याच्यात पण आहे काही शेंड्या पण फळ लागलेलं आहे. आता नीट बघून घ्या, या बागेला आधाराची खूप गरज राहते, म्हणजे याला वाईचं स्ट्रक्चरच लागणार आहे. व्यवस्थित हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला पूर्णपणे अंदाज येईल. सगळ्या टाईपचे फळं या बागेत आता अवेलेबल आहेत. खोडायला पण आहे, काळ्या पण आहेत, सेटिंग पण होते, मोठं पण फळ आहे, लहान पण फळ आहे, सगळे हे बघा. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि अजून पण पुढे बराच व्हिडिओ मोठा आहे, तो बघा आणि प्रतिक्रिया द्या. या दोन्ही नंबरला कॉल करा. धन्यवाद. ते हे फळ पूर्णपणे चिखलात आहे, तर याच्यावर काही अटॅक नाही आहे, ना प्लेग ना काही ना काही. पाच ते 6 दिवसापासून पाऊस आहे आणि हे फळ इतके खायला लागून आहेत, तरी यांच्यावर कुठलाही अटॅक नाही आहे. हे असे 7-7, 8-8 फळांचे गुच्छ असतात आणि फळांची साईज जवळजवळ सारखी. तर हे फळ एवढं जमिनीला लागून आहे, पण कुठल्याही प्रकारचा अटॅक या फळावर नाही आहे. आणि जो पाहतोय आपण माल, तर सेटिंगलाही काय अडचण नाही तुम्हाला? सेटिंगला काहीच नाही, जेवढी केनोपी निघेल तेवढा माल लागेल. असं नाही की माल एकाच वेळेस हार्वेस्ट जाईल, असं काही नाही. असं काही नाही. तुम्ही जेवढे दिवस ठेवाल तसं चालूच राहील, तेवढं चालूच राहील. न झाकता प्लॉट एवढा भारी. मग आणि काय होतं ना, साईज सर्व सेम साईज 90% साईज अशी असत. 90% हो. 90 ना, म्हणजे 100%. आता समजा आपले असे 3-3, 4-4 फळं येत आहे आता, हे असे. म्हणजे ही पिन साईज अशीच होईल. हे गुच्छ जे ना, गुच्छातला प्रत्येक फळाची साईज अशीच होती, एवढीच होती. आता इथे 3-4 फळांचा गुच्छ आहे. आता हा 4-5 प्रत्येक फळाचा आपल्याला आकारच सारखा दिसतोय. आपल्या काय याच्यामध्ये काय होतं, देशी व्हरायटीमध्ये काय होतं ना, एक मोठा होतो आणि बाकीचे जे 2-3 आहेत ते छोटे राहून जाते. आणि याच्यात तसं नाही, याच्यात प्रत्येक फळ सारखाच आकाराचं होतं. म्हणजे याच्यात फुग होण्यासाठी स्पर्धा आहे. मला ही शंका वाटली ती तेलगट सारखा म्हटलं कस काय काय नाही म्हणजे 1000 रुपये लगेच जिंकायचे तू. म्हटलं झालं आपला झाले डिझेल भारी नजर किती आम्हाला सोय होऊन गेली. हो. आम्हाला झोप उठवलं तर तिला समजेल. नाही आता म्हणजे सध्याच्या क्लायमेट कंडिशन मध्ये या गाठीवर जर तेल्या असतं, त्या गाठीवर तुम्हाला तेल्या दिसलं असतं. ही जी गाठ आहे ही तर लगेच दिसलं. हो, कारण कशी आता ही जी स्टेज आहे ना, ही तेल्यासाठीच आहे. तेल्याची स्टेज आता असा माल आहे ना इथे शेजारी केले आहे ना, उभे तरी सगळे वैरे. आता हे बघ, हा एक गुच्छ आहे ना, या गुच्छाचे जे फळांचा आकार आहे सारखा तेवढा जाईल, पण त्याला गुच्छ जास्त आहेत. हो, गुच्छ जास्त, म्हणून त्याचं टनेज जास्त बसतं. म्हणजे गुच्छ देणारा माल आहे. गुच्छ देणारा माल आहे. घड लागतं त्याला. जर आपण फळ छाटणी केली तर अजून जास्त माल लागेल. कारण त्याला केनोपीच नसते, माल लागणार. त्यांचं काय नाही, जेवढी केनोपी तेवढा माल लागेल. आता केनोपी थांबून चालणारच नाही. जर तुम्हाला झाड डायरेक्ट बंद करायचंय तरच छाटणी करायची त्याची. आता तिकडे जर केनोपी चांगली, तिकडे जास्त केनोपी निघाली, तिकडे माल पण जास्त आहे.